हं, यावेळी कोण आहे? कोणी असं आरामात झोपू नाही देत. कोणी ना कोणी डिस्टर्ब करतच राहतं. शिट! आह! हां. हं. हं. माहिती नाही कोण आहे. हं. अ, काय हवंय? नमस्ते सर. हं. नमस्ते. बोला. या अपार्टमेंटमध्ये मी ग्राउंड फ्लोअरवर राहते. मी बघितलंय तुम्हाला. बोला. झोपताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? आता आलायत ना. काय झालंय सांगा? मी एक हाऊसवाईफ आहे सर. कामावर जायला माझ्या घरच्यांनी मला नाही म्हटलं. प्रत्येक महिन्यात मला पण पैशांची आवश्यकता असते. तुम्ही बॅचलर आहात मला माहिती आहे. तुम्ही सगळं ऑनलाईन ऑर्डर करून खाता ना? रोज मी तुमच्याकडे डिलिव्हरी बॉयला येता-जाता बघत असते. हं. जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर रोजचं जेवण मी तुम्हाला बनवून देते. मला खूप पैसे वगैरे नको आहेत. महिन्याचे 3,000 द्या मला फक्त चालेल. हं. जेवण तुम्ही स्वतः आणून द्याल, की मला यावं लागेल? अरे, अरे! तुम्ही त्रास करून नका घेऊ. मी रोज तुम्हाला सकाळी आणून देईल जेवण. ठीक आहे. नाश्त्याला डोसा बनवलाय, ते घेऊन येते मी. ते खाऊन सांगा, जर तुम्हाला आवडला तर मग कंटिन्यू करूया. मी जाऊन घेऊन येते हं. अच्छा ठीक आहे. हं. अ, हं. विचार करताच बोललो की टिफिन घेऊन या, पण जर तिचा टिफिन खायला ठीक आहे तर ओके. पण टेस्ट चांगली नसेल तर? माहिती नाही काय करायचं. जेवण चांगलं नसेल तर कोण खाणार आहे? हं. जेवण चांगलं नसेल तर काहीतरी करून त्याला नाही म्हणून देईल. अं, ऐका. अहो, ऐका ना. अ, अ, नाश्ता घेऊन आलीये मी. हं. हां. इतक्या लवकर घेऊन आलात? द्या. थोडा थांबा. मी बॉक्स परत घेऊन हो. येतो. हं, लंच मी बनवतेय. हं. ठीक 1 वाजता मी घेऊन येईल. ठीक ठीक आहे. आहे ना? हं. अ, अ, हं. टेस्ट तर खूप छान आहे. हिने तर खूप छान बनवलंय. मस्तच. एकदम छान आहे. असं स्वादिष्ट जेवण खूप दिवस झालेत. आता तर मन भरून खाईल. कंटिन्यू करूयात. हं. ऐका. अहो, ऐका. घरी कोणी आहे का? हां, येतोय. हां. तुम्ही आलात? हो, आज संडे आहे ना. हं. संडे स्पेशलमध्ये मटण बिर्याणी बनवलीये. हे घ्या. ओह! छान आहे. ठीक आहे, मी हं. येते हं. 1 मिनिट. हां, बोला ना. मला तुम्हाला काही विचारायचं आहे. हं. सकाळचा तुमच्या दिलेला नाश्ता खूप छान होता. हां, हां. खरंच माझ्या आईच्या हातच्या जेवणासारखा होता. थँक्स. तुम्ही काही टिफिन सेंटरसारखं चालू करू शकता ना? माझ्यासारख्या खूप लोकांना चांगलं जेवण मिळेल. हं. नक्कीच तुमचाही चांगला बिझनेस होईल. थोडं ट्राय करून पहा ना. आयडिया तर खूप चांगली आहे. हं. नीट विचार करते आणि मग निर्णय घेते मी. ठीक आहे. ठीक आहे. हं. येते हं. हा बोल यार. हाय रे बिडू. हाय यार. कसा आहेस? हा मी बरा आहे. तू कसा आहे? एकदम मस्त. अचानक फोन का केला? काय झालं? काही नाही रे, माझं लग्न ठरलंय. अरे वा, अभिनंदन. थँक यू, थँक यू. ऐश कर. असा विचार केला होता की इन्व्हिटेशन द्यायला तुझ्या घरी येतो मी. कधी येतोयस? तुझे आई-बाबा घरी कधी असतील? ते 24 तास घरीच असतात. ओह! असं आहे का? संध्याकाळी ये, मी राहीन घरी.
ठीक आहे? ओके ठीक आहे, मग संध्याकाळी तुझ्या घरी येतो. हा ओके यार. ओके. ऐक यार, तू त्याच मुलीशी लग्न करतोय ना जिच्यावर तुझं प्रेम होतं? अरे नाही रे, त्या मुलीसोबत माझं काही सेट नाही झालं. अरे 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 असं काय झालं? एक छोटासा इश्यू झाला, ते नको विचारू. आणि ही मुलगी माझ्या घरच्यांनी पाहिली आहे रे. मुलगी खूप छान आहे आणि खूप चांगली शिकली पण आहे. हम्म. आणि त्या मुलीला बघताच मी तिला आवडलो. चला चांगलं आहे. म्हणून लगेच लग्नाला हो म्हटलं. ओके डिअर. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अरे माझा बॉस मला बोलवतोय, नंतर बोलतो. हा ठीक आहे, जेव्हा घरी येईल ना तेव्हा बोलूयात. हा ठीक आहे यार. वाईट नको वाटून ठीक घेऊ. आहे रे, कुणीतरी दरवाजा वाजवतोय, मी जाऊन बघून येतो. हा ओके यार ठीक आहे. ओके चल बाय. अरे सौम्या, तू आणि इकडे? माझा घरचा ऍड्रेस तुला कसा कळला? तुमचं घर काय दुबईला आहे का? कैलास पर्वतावर असलं तरी शोधून घेईल मी. ठीक आहे, आत ये, मी कॉफी बनवतो. तुमच्या कॉफीची मला काही गरज नाहीये. इतकं सगळं झाल्यानंतर असा निरागस चेहरा कसा बनवून घेतो तू? व्हॉट? काय बोलतेस तू? नाटक बंद कर. मला माहितीये तुझं लग्न ठरलंय. व्हॉट? अगं लग्न आणि माझं? मला न कळताच माझं लग्न होणार आहे? तुझ्या मित्रांनी मला सगळं काही सांगितलंय. विश्वास बसत नसेल तर तुझं इन्व्हिटेशन तुलाच दाखवू? दे मी बघतो. हॅलो, काल मला एक इन्व्हिटेशन दाखवलं होतं ना, ते जरा मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. हो लवकर पाठवा. आत्ता दाखवते. नीट बघून घे. हा तूच आहे ना? ही तुझ्याच लग्नाची पत्रिका आहे ना? असं करायची हिंमत कशी झाली? 4 वर्षापासून माझ्यावर प्रेम करून 2 वर्षापर्यंत लिव्ह इन मध्ये राहून आता दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय? मी 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे. हे माहितीये ना तुला? सौम्या, ते काय आहे की माझ्या घरच्यांनीच हे लग्न ठरवलंय ग सौम्या. आईबाबांनी घेतलेला निर्णय मी टाळू नाही शकलो. जर त्या मुलीशी लग्न केलं तर बंगला गाडी मिळेल म्हणाले. माझ्या आईबाबांना आपल्या नात्याबद्दल सांगितलं होतं सौम्या, पण त्यांनी ऐकलं नाही. माझ्याकडे उपायच नव्हता काही, म्हणून ऐकावंच लागलं. सॉरी सौम्या. तुला माझ्या आयुष्यापेक्षा ते पैसे जास्त महत्वाचे वाटतात. विचार करून बोलतोय, पण मग माझ्या आयुष्याचं काय? माझ्या पोटातल्या बाळाचं काय करू मी आता? मी तुला असं नाही सोडणार. पोलिसात जाऊन कंप्लेंट करून मी तुझं लग्न थांबवून देईल. मी काय आहे हे तुला दाखवतेच आता. ठीक आहे सौम्या, मी एक काम करतो. नावापुरतं फक्त त्या मुलीशी लग्न करतो आणि तुझ्यासोबत नेहमीसारखं रिलेशनशिपमध्ये राहतो. सरळ सरळ आता एक झापडच मारते तुला. तिच्याशी लग्न करून माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहाल? एका मुलीने तुझं मन भरत नाही का? पोलिसात कंप्लेंट करून तुला आताच पाठवते आता. सौम्या, हं? असं नको बोलू सौम्या. जर तू लग्न थांबवलं तर माझ्या आईवडिलांची इज्जत जाईल ग. इतक्या मेहनतीने कमवलेली त्यांनी इज्जत त्यांच्या मुलामुळे जर गेली तर त्यांना चांगलं नाही वाटणार. हं? प्लीज सौम्या, थोडा विचार करून बघ ना. प्लीज सौम्या, माझं म्हणणं ऐक ना. फालतू नाटक नको करू. चल पोलीस स्टेशन मध्ये चल. सौम्या, चुपचाप सौम्या, प्लीज चल आता सौम्या. तू. सौम्या प्लीज ऐक ना. सौम्या, तुझ्यासारख्या दुष्टाबरोबर सौम्या असंच प्लीज. झालं पाहिजे. सौम्या, सौम्या ऐक ना. हं? सौम्या, सौम्या माझं ऐकतं.